प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। मला मुख्यमंत्र्यांची दया येते की कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचारांना स्वतःचा पांघरुणात घेतलंस तू। उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल तर स्वतःचं पायपुसणं करून घेतल्याचं म्हणत शिंदेंचाही पलटवार। अॅनाकोंडा मुंबई गिळण्याच्या दिशेने पुढे निघालाय असं म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल तर मुंबईला लुटणाऱ्यांनी अमित शहांवर बोलू नये, एकनाथ शिंदेंनी सुनावलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय विरोधात हक्कभंग तर 25 खासदारांच्या सह्या। झिशान सिद्दीकींची सुरक्षा कमी केल्यानं हायकोर्टानं सरकारला फटकारलं। चुकीच्या हेतूनं सुरक्षा कमी केल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण। जीवाला धोका निर्माण झाला तर जबाबदार कोण, कोर्टाचा सवाल। गोवा क्लब आग प्रकरणामध्ये लुथरा ब्रदर्सला मोठा धक्का। रोहिणी कोर्टानं अग्रिम जामीन याचिका फेटाळली। दोघांना भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू। मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण बनवणार। हक्काची घरं माफक दरात देण्याचा सरकारचा प्रयत्न तर 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक होणार असल्याची माहिती आहे। पालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये आज रात्री 9 वाजता बैठक असल्याची माहिती आहे। मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। तर दोन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये आज नवी मुंबईबाबत काय चर्चा होणार याकडे लक्ष आहे। ठाण्याबाबत, डोंबिवलीबाबत काय निश्चित होतं याकडे लक्ष आहे। तर कालच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित शहांची भेट घेतलेली होती। ते दिल्लीला गेलेले होते। अमित शहांच्या भेटीनंतर आज दोन्ही नेते एकत्र युती संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे शिंदे आणि चव्हाण यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं याकडे लक्ष असेल। आगामी महापालिकेच्या निवडणुका आम्ही महायुतीने लढणार आणि महायुतीत जिंकणार। मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली। तिथे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी, रवींद्र चव्हाण सगळे तिकडे होते आणि आमची सर्व चर्चा झाली। महायुतीने लढण्याचा निर्णय झालेला आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्यासोबत जोडलेले आहेत। तुषार, काय सांगाल? नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना भाजप आमने सामने दिसलेले होते, पण आता महापालिकेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची तयारी करताना दिसतायत। फराळ, नक्कीच आपण पाहत असाल तर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे। मात्र हिवाळी अधिवेशन सुरू असताना मिनी विधानसभेची तयारी महायुतीतले 2 प्रमुख पक्ष शिवसेना आणि भाजप आपल्याला करताना पाहायला मिळतात। पुढच्या आठवड्यामध्ये मिनी विधानसभेच्या तयारीसाठी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष लागल्याचं पाहायला मिळते। नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे ह्या दोघांमधला वाद संपूर्ण राज्याने पाहिला। मात्र आता थोड्याच वेळात 9 वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये युती संदर्भामध्ये आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल किंबहुना नवी मुंबई असेल, या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये शिवसेना आणि भाजपाची युती होणार का याकडे सर्वांचं लक्ष आजच्या बैठकीकडे लागलेलं आहे। कारण की आपण जर सर्व घटनाक्रम पाहिला असेल तर सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे दोघांना समोरासमोर बसवून युती संदर्भातली चर्चा केली होती। त्यानंतर या सर्व रिपोर्ट घेऊन स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काल आपल्याला अमित शहा यांच्या भेटीला गेले होते। अमित शहा यांच्यासोबत त्यांनी जवळपास तासभर चर्चा केली आणि दिल्ली दौऱ्यानंतर आज प्रामुख्याने दोनही प्रमुख नेते एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी आपल्याला ही चर्चा करताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे महानगरपालिकांमध्ये कोणत्या पालिकेमध्ये युती होणार, कोणत्या पालिकेमध्ये भाजपा स्वतंत्रपणे लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल।
ठाणे असेल किंवा नवी मुंबई असेल किंवा मुंबई असेल, या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपाची नेमकी भूमिका काय असणार आहे? मात्र आपण जर पाहिलं असेल तर इतर पक्षांच्या तुलनेमध्ये विधानसभेच्या तयारीसाठी आपल्याला शिवसेना असेल, भाजपा असेल किंवा राष्ट्रवादी असेल, हे तिन्ही पक्ष आपल्याला आग्रही या ठिकाणी आहेत आणि तिन्ही पक्षांची आपल्याला तयारी जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. बरोबर आहे तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. रविवारी भाजप आणि महायुती आमदारांची रेशीम बागेत भेट असेल अशी माहिती समोर येते. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि येणाऱ्या रविवारी भाजप आणि महायुतीच्या आमदारांची रेशीम बागेला भेट होणार असल्याची माहिती आहे आणि संघाचे नेते आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येते. तर अजितदादांचे आमदार आता या संघाच्या स्मृती भवनामध्ये जाणार का याकडे लक्ष आहे. तर रविवारी ही भेट होणार आहे, रेशीम बागेला भेट देणार आहेत महायुतीचे मंत्री आमदार आणि त्यावेळेला RSS कडून मार्गदर्शन केलं जाणार आहे या सर्व आमदार आणि मंत्र्यांना. त्यामुळे यासाठी आता अजितदादांचे आमदार तिथं पोहोचतात का ते बघावं लागेल. तर रविवारी भाजप सोबतच महायुती आमदारांची रेशीम बागेमध्ये भेट होणार आहे आणि यावेळेला रेशीम बाग हे मुख्यालय आहे आणि त्या ठिकाणी RSS कडून या सर्व मंत्र्यांना आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार असल्याची माहिती आहे. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती समोर येते. राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा तातडीनं लागू करा अशी त्यांची मागणी आहे. अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना तसं पत्र लिहिलंय. 30 जानेवारीपासून राळेगण सिद्धीमध्ये आमरण उपोषणास्त्र ते काढणार असल्याची माहिती आहे. मान्यता असून सुद्धा विधेयकाची अंमलबजावणी नाही असं अण्णा हजारेंचं म्हणणं आहे आणि देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आमरण उपोषण अपरिहार्य असल्याचं अण्णा हजारे म्हणतात. आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर 2014 पूर्वी अण्णा हजारेंनी एक मोठं आंदोलन छेडलेलं होतं, उपोषण काढलेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अण्णा हजारे हे उपोषण करणार असल्याचं दिसतंय. महाराष्ट्र सरकारने राज्यात सशक्त लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी यासाठी 30 जानेवारी 2026 पासून माझे आमरण उपोषण सुरू होत आहे.